प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुक्ता आणि सागर यांचं नातं आता एका नवीन वळणावर येऊन मुक्ता सागरबरोबर एकरूप होऊन जाते आणि त्यानंतर सागर हा पूर्णपणे सावनीला विसरलेला असतो आणि मुक्ताच्या प्रेमामध्ये तो आता वेडा झालेला असतो. आणि त्याच प्रेमाच्या नशेमध्ये आता मुक्ता ही गरोदर राहिलेली असते. गोखले व कोळी कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असतं. मेडिकल सायन्सने ज्या गोष्टीला नकार दिलेला असतो तीच गोष्ट दैवी चमत्काराने दोघांच्याही आयुष्यात घडणार असते. तर आता कसं ते आपण या ट्विस्टमध्ये पाहूया. ट्विस्ट शेवटपर्यंत नक्की पहा. सागर आणि मुक्ता एका रात्री एकमेकांजवळ येतात. सागर हा दारू प्यायलेला असतो आणि त्याच दारूच्या नशेमध्ये सागरने मुक्ताला प्रेमाची कबुली दिलेली असते. तर मुक्तानेही सागरला एकदम शुद्धीमध्ये प्रेमाची कबुली दिलेली असते आणि ती म्हणते की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. दोघंही एकमेकांना प्रेमाची कबुली देतात आणि त्या रात्री त्या दोघांमध्ये खूप काही घडतं आणि त्याच बेसमध्ये मुक्ता ही खूपच आनंदात असते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता उठलेली असते आणि तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळेच प्रकारचं तेज आलेलं असतं आणि त्या तेजामुळे सगळं कुटुंब आता हैराण झालेलं असतं. इंद्राला तर आता तिला पाहून धक्काच बसलेला असतो, कारण इंद्राच्या अनुभवाप्रमाणे ती विचार करत असते की बहुतेक हा सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी घडलेलं आहे. जे आत्तापर्यंत घडलं नव्हतं तीच गोष्ट आता घडली आहे. तेव्हा मग बाकीचे सगळे आणि स्वाती देखील तिला विचारू लागते की काय गं मुक्ता, आज काही झालं आहे का? नाही म्हणजे तुझा चेहरा आज आम्हाला काहीतरी वेगळंच सांगतोय. मात्र ती खूपच आता लाजत खाली बघत असते. त्याच वेळेला सागर हा ऑफिसला जाणार असतो. तेव्हा तोही जरासा लाजतो आणि ते ऐकून त्यालाही चकित व्हायला होतं. त्यानंतर मग सागर हा जाता जाता जरासा खाली तिला बोलवतो आणि म्हणतो की मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे, खाली या. तो म्हणतो की रात्री मी जे काही केलं असेल किंवा बोललो असेल त्याबद्दल खरंच सॉरी. तेव्हा मी चुकीचं काही बोललो आहे का असं विचारलं असता ती म्हणते की तुम्हाला वेड वगैरे लागलं आहे की काय? तुम्ही असे का बोलताय? अहो आपण एकमेकांना रात्री तर प्रेमाची कबुली दिली आणि त्यात असं काय? तर इथे घरी आल्यानंतर ती चिडून आलेली असते आणि ती विचार करते की हे सगळं सागरचं काय चाललेलं आहे. तितक्यातच स्वाती आणि इंद्रा दोघीजणही पुन्हा तिला चिडायला सुरुवात करतात. तर ती गालातल्या गालात हसत असते. मात्र तिचं आता त्याच्यावर खूपच प्रेम असतं. आता ती कशीबशी तिच्या रूममध्ये येते. बापूंना देखील ते पाहून आनंद झालेला असतो. त्यांना कळलेलं असतं की माझी सून आणि सागर या दोघांचाही संसार आता खरंच खूप चांगला चाललेला. दरम्यान सईच्या शाळेमधून मुक्ताला नोटीस येते की तुम्ही प्लीज आम्हाला भेटायला या. तेव्हा मुक्ता भेटायला गेली असता सईची टीचर तिला सांगते की सईला अभ्यासात अजिबातच लक्ष नाही. तिला प्लीज तुम्ही अभ्यासात जरा इन्व्हॉल्व करा आणि तिला खूप कमी मार्क्स मिळालेत. आता हे ऐकल्यानंतर सागरला तर राग येतो आणि मुक्ता ही सगळी न्यूज घरामध्ये सांगते आणि मुक्ता म्हणते की आजपासून रोज रात्री मी सईचा अभ्यास घेणार आहे आणि तिचा अभ्यास घेतल्यानंतर मग महिनाभरानंतर मला बघायचं आहे की तिची किती प्रगती आहे ते. हे ऐकून बापूंना बरं वाटतं. बापू म्हणतात की दे बाळा, तू तिच्यावर लक्ष दे, तिच्यावर लक्ष देण्याची खरंच गरज आहे. आणि त्यानंतर मग आता मुक्ता दररोज रात्री सईचा अभ्यास घेत असते आणि त्याच्यामुळे सई आणि ते दोघंजणही बिझी असतात. पण सागरला इथे मात्र मुक्ताची नेहमी आठवण येत असते, कारण मुक्ताचे सहवास त्याला हवा असतो. मुक्ता त्याला त्याच्या जवळ हवी असते. पण मात्र सईमुळे त्या दोघांनाही आता एकत्र येता येत नसतं. म्हणून सागर जरासा चिडत असतो. त्याच वेळेला तो चिडत मुक्ताला म्हणत असतो की हे सगळं काय चाललंय? आता कुठे आपल्या प्रेमाची सुरुवात होत आहे आणि मध्येच नवीन तू काय काढलंस? तेव्हा मुक्ता म्हणते की मला ना तुमचं काही कळतच नाही. मी तुमच्या सोबत असते तेव्हाही तुमची नुसती चिडचिड सुरू असते आणि जेव्हा मी तुमच्या लांब जाते तेव्हाही तुमची चिडचिड. नक्की मी करावं काय ना हेच मला कळत नाही असं ती म्हणते. त्याच वेळेला मग आता सई ही थोड्या वेळासाठी बाहेर जाते आणि ती सगळ्यांशी खेळत असते. सागर आणि मुक्ता एकत्र थोडासा वेळ घालवतात. दुसऱ्या दिवशी मयूरची आई अपार्टमेंटमध्ये आलेली असते. समोरच ती आता लग्न झालेल्या मुक्ताला पाहते आणि तिला पाहिल्यानंतर तिला तर जबरदस्त धक्का बसतो. ती म्हणते की काय गं, तुझं लग्न कोणाशी झालं? तर सागर तिच्यासोबत असतो आणि ती म्हणते की अच्छा, म्हणजे तू याच्यासोबत लग्न केलंस का? अरे बापरे, तुला तर एकदम चांगलाच मुलगा मिळाला. कसा आहे ना, हा पण त्याच्या मुलीची कस्टडी का काही घेत होता आणि आता तू तर काय त्याला आयती आईस मिळालीस. तुला काय दत्तक मिळायचं होतं मूल म्हटल्यावरती तू दत्तक घेतलंस, पण या फॅमिलीला तू चांगलंच नादाला लावलंस. तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की गे बाय,
आत्ता बोललीस पण परत बोललीस तर लक्षात ठेव, माझ्या सुनेला जर काही बोललीस ना तर आत्ता इथून कोयता आणीन आणि तुझी जीभ जरा जरा कापून टाकेल. इंद्राचा हा रुद्रावतार पाहून माधवीला तर धक्काच बसतो आणि त्याच वेळेला सागर देखील म्हणतो की ही माझी बायको आहे मुक्ता सागर कोळी, त्याच्यामुळे आता तुम्ही तिला काहीही बोलायचं नाही. माधवीला आनंद झालेला असतो की अशा प्रकारे कोळी कुटुंब हे मुक्ताच्या सोबतीने आहे. तर इथे रूममध्ये आल्यानंतर मुक्ताला त्रास व्हायला सुरुवात होते. तिला जरासं मळमळ व्हायला होते आणि चक्कर येत असते. तिला कळत नसतं की तिच्यासोबत काय होत आहे ते. तेव्हा ती सागरला सांगते की मला ना जरासा त्रास होतोय. त्याच वेळेला तिथे आता माधवी देखील आलेली असते. ती म्हणते की बहुतेक तुझं आता जागरण होत आहे ना, म्हणूनच तसं होत असेल. तू काय आता सध्या सईचा अभ्यास घेतेस म्हणूनच तुला हा त्रास होत असेल. तेव्हा मुक्ता म्हणते की हो आई, तसं देखील असू शकतंय. त्यानंतर मग तिला पुन्हा थोड्या वेळाने त्रास व्हायला सुरुवात होते. मग माधवी म्हणत असते की नक्की तुला बरं वाटतंय का? नाहीतर आपण एक काम करूया, आपण जरा डॉक्टरकडे जाऊया. तेव्हा मग ती असं म्हटल्यावर इंद्रा म्हणायला लागते की माझ्या सुनेला ना कोणाची तरी दृष्ट लागली असेल. ती मगाशी पांढरी पाला आली होती ना, तिचीच दृष्ट लागली माझ्या सागर आणि मुक्ताला, म्हणूनच मी आता ना त्या दोघांची ही दृष्ट काढते, असं सगळं इंद्रा म्हणून दाखवते. त्याच वेळेला आता माधवी म्हणते की हो तुम्हाला वाटतंय तर तुम्ही तसं करू शकता. पण माधवी आई असते त्याच्यामुळे तिला चैन पडत नसते की नेमकं मुक्ताच्या बाबतीत काय घडत आहे. ती डोक्याला हात लावते आणि म्हणते की नेमकं माझ्या मुलीच्या बाबतीत हे काय होतं आहे, तिला इतका का त्रास होतोय. तर मग मुक्ता ही विचार करते की नाही, मला आता काही राहणार नाही. सागरला देखील ती तसं सांगते. मग माधवी म्हणते की मुक्ता नको, आपण आता वाट नको बघायला, आपण आता डॉक्टरकडेच जाऊया. त्याच वेळेला इंद्रा म्हणते की हो हो चला, डॉक्टरकडे गेलंच पाहिजे, माझ्या सुनेला डॉक्टरकडे घेऊन जाऊया. तर डॉक्टरकडे आल्यावर डॉक्टर ही मुक्ताला चेक करते आणि म्हणते की तुमचे पिरियड्स मिस कधी झाले होते? मुक्ता म्हणते की नाही, आत्तापर्यंत तर माझे पिरियड्स मिस झालेले नाहीत आणि आता 1.5 महिना होऊन गेला पण मला अजूनही पिरियड्स आलेले नाहीत. मग आता डॉक्टर म्हणते की मुक्ता, एक मोठी न्यूज मी तुला सांगणार आहे, दॅट यू आर प्रेग्नेंट. आता मुक्ता ही चकित होऊन डॉक्टरकडे बघायला लागते. ती म्हणते की डॉक्टर, हाऊ इट इज पॉसिबल? तेव्हा डॉक्टर म्हणते की येस, इट इज मिरॅकल, आणि हे तुझ्या बाबतीत घडलेले एक मोठं मिरॅकल आहे. कसं आहे ना, आपण नेहमी सायन्सला बेस धरून चालत असतो, पण कधी काही गोष्टी सायन्सच्या पलीकडे जाऊन देवाच्या पण हातात असतात. त्याच्यामुळे परमेश्वरानेच हा मोठा चमत्कार केला. हे ऐकल्यानंतर इंद्राला तर जबरदस्त मोठा धक्का बसतो आणि माधवी तर भरपूर खुश झालेली असते. तर इथे आता मुक्ता प्रेग्नेंट असल्यामुळे संपूर्ण कोळी आणि गोखले कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं असतं, ज्या गोष्टीमुळे आजपर्यंत मुक्ताला प्रत्येकाने लग्नाला नकार दिलेला असतो, पण तीच गोष्ट आता मुक्ताच्या बाबतीत घडलेली असते आणि सगळेजण आता खूप जास्त आनंदात असतात. इंद्रा तर 7व्या आसमानात असते, तर माधवीही इथे खूप खुश असते आणि मुक्ताच्या त्या बातमीमुळे माधवी आणि इंद्रा आता दोघीच चांगल्या मैत्रिणी झालेल्या असतात. दोघींमध्ये आता खूप चांगली लगड झालेली असते आणि इथे पूर्व आणि बापू ही खूपच खुश असतात. प्रकारे मुक्ता ही आता 3 मुलांची आई होणार असते. सुरुवातीला तर सई, नंतर आदित्य, आता पुढचं मुक्ताचं येणारं 3रं बाळ. याच्यामुळे मुक्ता आता खूपच खुश असते. पण मुक्ताला एक प्रकारे भीती पण वाटत असते की आता हे येणारं 3रं बाळ कसं असेल, ते सईसारखंच असेल की या सागरसारखं जास्तच खोडकर असेल, असा विचार ती करत असते. पण तिला डॉक्टरांनी आनंदी राहायला सांगितलेलं असतं, म्हणूनच ती खूपच खुश असते. मात्र सागर पण तिचे सगळे लाड पुरवत असतो. आता या प्रेग्नेन्सीच्या दरम्यान मुक्ता सागरला नवीन नवीन कोणकोणती रूपं दाखवणार, सागरची कशी दमछाक होणार, हे पाहणं तितकंच रंजकतेचं ठरणार आहे. आणि मुक्ताला नक्की मुलगा होणार की मुलगा होणार, हे देखील पाहणं रंजकतेचं ठरेल. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.